मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. नागोठणेजवळ सुकेळी खिंडीमध्ये महामार्गावर पाणीच पाणी. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबई ठाणे पालघरला आज रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आज दुपारी 3:15 वाजता समुद्राला मोठी भरती. लाटांची उंची 4.25 मीटर असण्याचा अंदाज. नागरिकांना मरीन ड्राईव्ह चौपाटीवरती न जाण्याचं आवाहन. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना. दादरच्या शिवाजी पार्कातील लाल माती रस्त्यावर पाण्यासह लाल माती रस्त्यावर आल्यानं नागरिक हैराण. पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड. दादर, विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये झाड कोसळलं. वाहनांचं नुकसान, वाहतुकीवरही परिणाम. उमऱ्याच्या सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत पडली. शाळेमध्ये कुणीही नसल्यानं दुर्घटना टळली. पार्क केलेल्या 3 गाड्यांचं मोठं नुकसान. रायगडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. रत्नागिरीला उद्यापर्यंत ऑरेंज अलर्ट. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. खेडची जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीवर. लांजामधील वाकेड घाटामध्ये दरड कोसळली. वृद्ध व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पेट्रोल पंपाच्या कामादरम्यान दरड कोसळल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कायम. सुरगणा नदी तालुक्यातील नार नदीला पूर, तर भात लागवडीच्या कामांनाही सुरुवात. ठाण्यामध्ये इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला. घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी. धोकादायक इमारत पूर्णतः निकामी करण्याचे आदेश. गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पुजारीटोला धरणाचे 4 दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांची रेलचेल. महाबळेश्वरच्या वेण्णालेक पात्रामध्ये मातीचा मलबा. ठेकेदारानं पुलाच्या खोदकामाची माती नदीपात्रात टाकली. खालच्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात. उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक. मंगळवारी मातोश्रीवरती बैठकीचं आयोजन. 6 खासदार आणि सचिन अहिर गेल्यानंतर खबरदारी. राम मंदिराच्या दानचोरी विरोधामध्ये आजपासून ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन. दादरमधील हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे उपस्थित. रामरक्षा पठण. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवरती लोकप्रतिनिधींचंच वर्चस्व. मंत्री अतुल सावेंसह आमदार अंबादास दानवे, संजना जाधव, अनुराधा चव्हाणांची बाजी, तर खासदार कल्याण काळे सुद्धा विजय. जालन्यामध्ये संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. टाळ मृदुंगांच्या हरिनामाचा अखंड जयघोष. हजारो भाविकांची हजेरी. ताडोबात 30 चितळांचं यशस्वीपणे स्थलांतर. स्थलांतरावेळी एकाही चितळाला दुखापत नाही. आणखी 50 चितळांचं होणार पुनर्वसन. जळगावच्या केमिकलच्या टँकरचा भीषण अपघात. टँकर चालकासह क्लीनरचा जागीच मृत्यू. वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरही पेटला. इंग्लंड विरोधातील T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव. जेकॅब बेथलच्या 76 धावांच्या जोरावरती 191 धावांचं लक्ष्य गाठलं.